नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आहे 13 मार्च 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघणार आहोत। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, आपला करंट अफेअर्सचा डेलीचा म्हणजे रोजचा व्हिडिओ सकाळी 5 वाजता अपलोड केला जातो। तर तुम्ही रोज सकाळी करंट अफेअर्सचा व्हिडिओ बघायला विसरू नका। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये एका प्रश्नाचे उत्तर कमेंटच्या माध्यमातून द्यायला सांगितले होते। तो प्रश्न आज आपण बघूया। कोणत्या देशाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स हे भारत दौऱ्यावर आलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी न्यूझीलंड या देशाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स हे भारत दौऱ्यावर आलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न बघूया। 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए ओपनहायमर या चित्रपटाला 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे। तर ऑस्कर पुरस्काराविषयी थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। ऑस्कर पुरस्कार ज्याला अकादमी पुरस्कार सुद्धा म्हटले जाते। ऑस्कर पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार आहे। ऑस्कर पुरस्कार अर्थात अकॅडमी पुरस्कार, त्याला इंग्लिशमध्ये अकॅडमी अवॉर्ड असे म्हटले जाते, हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सकडून दिला जातो। तर मित्रांनो, पहिला ऑस्कर पुरस्कार हा 16 मे 1929 रोजी देण्यात आला होता। तर 2024 मधील कोणत्या क्रमांकाचे संस्करण आहे मित्रांनो हे? तर 2024 मधील ऑस्कर पुरस्काराचे 96वे संस्करण आहे आणि या पुरस्काराचे आयोजन हे अमेरिकेच्या लॉस एंजेलिस मधील ओवेशन हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये करण्यात आले होते आणि 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 चे होस्टिंग हे जिमी किमेल यांनी केले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणाला पुरस्कार मिळाला यावर एक नजर टाकूया। तर ओपनहायमर चित्रपटाला या पुरस्कारामध्ये 13 नामांकने मिळालेली आहेत। तर ओपनहायमर चित्रपटाने 7 कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार मिळवलेला आहे। तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा ओपनहायमर चित्रपटाला मिळाला। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा ख्रिस्तोफर नोलन यांना ओपनहायमर या चित्रपटासाठी मिळालेला आहे। तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा सिलियन मर्फी यांना मिळालेला आहे। तर सिलियन मर्फी यांना हा पुरस्कार ओपनहायमर या चित्रपटासाठी मिळालेला आहे। तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार हा रॉबर्ट डाउनी यांना मिळालेला आहे। तर रॉबर्ट डाउनी यांना हा पुरस्कार ओपनहायमर या चित्रपटासाठी मिळालेला आहे। तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा एमा स्टोन हिला मिळालेला आहे। तर एमा स्टोनला पुअर थिंग्स या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे। नेक्स्ट बघूया। सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार हा ड्वाइन रिडॉल्फ हिला द होल्डोवर्स या चित्रपटासाठी मिळालेला आहे। सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार हा व्हॉट वॉज आय मेड फॉर या बार्बी चित्रपटातील गाण्याला मिळालेला आहे। तर सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार हा ओपनहायमर या चित्रपटाला मिळालेला आहे। तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये यातला एक तरी प्रश्न येऊ शकतो, म्हणून तुम्ही हे पॉईंट्स लक्षात असू द्या। नेक्स्ट क्वेश्चन। तर वर्ल्ड प्लंबिंग डे केव्हा साजरा करण्यात आला? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी 11 मार्च रोजी वर्ल्ड प्लंबिंग डे दरवर्षी साजरा करण्यात येतो। तर मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये कोणते दिवस साजरे केले जातात त्यावर एक नजर टाकूया। 1 मार्च रोजी शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिन असतो। 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस असतो। 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस। 6 मार्च रोजी घाना स्वातंत्र्य दिवस। 7 मार्च रोजी जन औषधी दिवस। 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस आणि 10 मार्च रोजी CISF स्थापना दिवस असतो। 11 मार्च रोजी वर्ल्ड प्लंबिंग डे असतो आणि 13 मार्च म्हणजेच आजच्या दिवशी नो स्मोकिंग डे असतो। प्रश्न क्रमांक 3। अलीकडेच कोणत्या राज्याने कुटुंबाच्या उन्नतीसाठी निंगल नालामा योजना सुरू केली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू या राज्याने कुटुंबांच्या उन्नतीसाठी निंगल नालामा योजना सुरू केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडू राज्याबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तामिळनाडूची राजधानी ही चेन्नई आहे। तामिळनाडूचे वर्तमान मुख्यमंत्री हे M.K. स्टॅलिन हे आहेत।
तामिळनाडूचे वर्तमान राज्यपाल हे रवींद्र नारायण रवी हे आहेत. तर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी वन नेशन वन इलेक्शन आणि सीमांकन प्रक्रियेविरोधात ठराव मांडलेला आहे. तर त्रिपाठी या तामिळनाडूच्या पहिल्या आदिवासी महिला दिवाणी न्यायाधीश झालेल्या आहेत. ह्युंडाई आणि IIT मद्रास हे भारताच्या तामिळनाडू राज्यात हायड्रोजन इनोव्हेशन व्हॅली स्थापन करणार आहे. लास्ट पॉईंट, टाटा पॉवर तामिळनाडूमधील प्रकल्पांमध्ये 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. प्रश्न क्रमांक 4, DRDOने 500 किलोमीटर अंतराच्या अग्नी 5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणी केली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए, ओडिशा या राज्यामध्ये DRDOने 500 किलोमीटर अंतराच्या अग्नी 5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. तर मित्रांनो, ओडिशा या राज्याबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. ओडिशा या राज्याची राजधानी ही भुवनेश्वर ही आहे. ओडिशा राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री हे नवीन पटनायक हे आहेत. ओडिशा राज्याचे वर्तमान राज्यपाल हे रघुवीर दास हे आहेत. तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबलपूर येथे भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन केलेले आहे. ओडिशा सरकारने स्वयं योजना लॉन्च केलेली आहे. ओडिशाच्या कोरापूट जिल्ह्यातील गुप्तेश्वर जंगलाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. लास्ट पॉईंट, ओडिशामध्ये लाल मुंगीची चटणी, त्यालाच काळी चटणी असं म्हटलं जाते, हिला GI टॅग मिळालेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कोणत्या ठिकाणी महात्मा बुद्ध कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभाचे प्रक्षेपण केले गेले? तर ऑप्शन क्रमांक ए, कुशीनगर या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महात्मा बुद्ध कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभाचे प्रक्षेपण केलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, अलीकडेच कोणता देश हा जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादन करणारा देश ठरला आहे? तर याचं उत्तर आहे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए, भारत हा देश जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादन करणारा देश ठरलेला आहे. तर मित्रांनो, पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर भारत हा देश आहे. तर मित्रांनो, भारतामधील काही महत्त्वाच्या पॉईंट्सवर एक नजर टाकूया. भारताची पहिली महिला रोबोट यौमित्र अंतराळात उड्डाण करणार आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारतीय पासपोर्ट हा 85व्या क्रमांकावर आहे. हरित इंधनाच्या विकासासाठी भारत आणि डेन्मार्क या दोन देशांमध्ये युती झालेली आहे. भारतातील पर्यटकांनी श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्रात सर्वाधिक उपस्थिती नोंदवली आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टील उत्पादक देश बनलेला आहे. आणि लास्ट पॉईंट म्हणजे भारत स्क्वेअर किलोमीटर ॲरे वेधशाळा प्रकल्पात सामील झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, न्यायमूर्ती सत्येंद्र सिंग यांची कोणत्या राज्याचे नवे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी, मध्य प्रदेश राज्याच्या लोकायुक्तपदी न्यायमूर्ती सत्येंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, मध्य प्रदेश या राज्याबद्दल काही महत्त्वाची माहिती बघूया. तर मित्रांनो, मध्य प्रदेश या राज्याची राजधानी ही भोपाळ आहे. मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री हे मोहन यादव हे आहेत. तर तिथले राज्यपाल हे मंगूभाई सी पटेल हे आहेत. तर मित्रांनो, अलीकडेच भारतातील सर्वात वयस्कर अस्वल बबलूचा भोपाळ प्राणी संग्रहालयात मृत्यू झालेला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन केले गेले आहे. आणि लास्ट पॉईंट म्हणजे मध्य प्रदेश सरकारने राणी दुर्गावती श्री अन्न प्रोत्साहन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, अलीकडेच कोणाला मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी, नीता अंबानी यांना मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच 3 दिवसीय पुसा कृषी विज्ञान मेळा नुकताच कुठे सुरू झालेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी, झारखंड या ठिकाणी 3 दिवसीय पुसा कृषी विज्ञान मेळा सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, झारखंड या राज्याबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. झारखंड राज्याची राजधानी ही रांची आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हे चंपाई सोरेन हे आहेत आणि तिथले राज्यपाल हे CP राधाकृष्णन हे आहेत. तर न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव यांची झारखंड उच्च न्यायालयात
कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना जाहीर केलेली आहे. झारखंडमधील आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धापकाळ पेन्शनसाठी नवीन पात्रता वय हे 50 वर्षे करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आधीची पात्रता वय हे जास्त असून आता त्यात घट करून 50 वर्षे कमी करण्यात आलेले आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील देवघर येथील एम्स येथे 10,000व्या जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केलेले आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच आसाम आणि कोणत्या राज्याला जोडणाऱ्या सेला बोगद्याचे उद्घाटन केलेले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश या राज्याला जोडणाऱ्या सेला या बोगद्याचे उद्घाटन केलेले आहे. तर मित्रांनो, अरुणाचल प्रदेश या राज्याबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी ही इटानगर आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री हे पेमा खांडू हे आहेत आणि तिथले राज्यपाल हे कैवल्य त्रिविक्रम परनायक हे आहेत. तर अरुणाचल प्रदेश हे 100% हर घर जल योजना साध्य करणारे पहिले ईशान्येकडील राज्य ठरलेले आहे. तवांगचू टाइड्स आंतरराष्ट्रीय कयाकिंग टूर्नामेंट 2024 अरुणाचल प्रदेशमध्ये झालेली आहे. अरुणाचल प्रदेशातील आदी केफीर आले म्हणजेच अद्रक, हाताने तयार केलेले गालिचे आणि वांचू लाकूड हस्तकला यांना GI टॅग प्राप्त झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणाची CVC म्हणजेच सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनमध्ये दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी, श्री AS राजीव यांची सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनमध्ये दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, काही महत्त्वाच्या पॉईंट्सवर एक नजर टाकूया. अलीकडेच आशा लकडा यांची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. बँक ऑफ इंडियाने MR कुमार यांची गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. सॅपने मनीष प्रसाद यांची भारतीय उपखंडासाठी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोणत्या राज्यामध्ये MSME तंत्रज्ञान केंद्राची पायाभरणी केलेली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र या राज्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी MSME या तंत्रज्ञान केंद्राची पायाभरणी केलेली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र या राज्याबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हे आहेत. तर उपमुख्यमंत्री हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे रमेश बैस हे आहेत आणि महाराष्ट्र राज्यातील विधानसभा अध्यक्ष हे राहुल नार्वेकर हे आहेत. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा प्रदीप महाजन यांना जाहीर झालेला आहे. आरोग्य, शिक्षण आणि कृषी यांसारख्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुगलसोबत सामंजस्य करार केलेला आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वायुश्री योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लास्ट पॉईंट, नाशिक येथे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणाला नेदरलँडमधील इरास्मस पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी, अमिताभ घोष यांना इरास्मस पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये अहोम कमांडर लचित बोरफुकन यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केलेले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए, आसाम या राज्यामध्ये अहोम कमांडर लचित बोरफुकन यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण हे नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए, जम्मू काश्मीर या राज्यातील कठुआ या ठिकाणी उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय बांधले जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. संतोष ट्रॉफी 2024चा विजेता संघ कोणता आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून द्यायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.